स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सौ वैशाली महाडिक या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत हृदयद्रावक, अंगावर रोमांच उभे करणारा, स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा, स्वामी सेवेतील सर्वात चित्तथरारक अनुभव सांगणार आहे. असंख्य वर्षांपासून स्वामी सेवेत असणाऱ्या या वैशाली ताईंना अक्कलकोटचं बोलावणं आलं. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे या ताई अक्कलकोटला जायला निघाल्या. मात्र वाटेतच त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत धक्कादायक प्रसंग घडला. आज हा संपूर्ण अनुभव आपण ऐकूयात या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी वैशाली महाडिक आणि मी चिपळूणमध्ये आहे. खरं तर असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे. नेहमी महाराजांना मी विचारायचे, महाराज मला अक्कलकोटला कधी बोलवाल? जवळपास माझ्या सेवेला 12 वर्ष उलटून गेली, मात्र अक्कलकोटला जाण्याचा योग हा कधी आलाच नाही. आणि माझी खूप इच्छा होती की आपण आयुष्यात कधीतरी अक्कलकोटला जावे. पण ते म्हणतात ना सगळेच की जोपर्यंत महाराजांचं बोलावणं येत नाही, जोपर्यंत स्वामी आदेश देत नाहीत, तोपर्यंत आपलं जाणं होत नाही. महाराजांच्या त्या बोलवण्याची मी दिवस रात्र वाट बघायचे. खरं तर चिपळूणमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक भव्य, दिव्य, अत्यंत सुंदर मठ आहे. 2 ते 3 महिन्यांनी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही त्या मठात नेहमीच जायचो. तिथे गेल्यावर सुद्धा मी महाराजांना एकच विचारायचे, महाराज मला अक्कलकोटला बोलवणार कधी? बघता बघता या सेवेत माझी 12 वर्ष उलटून गेली. मी 11 गुरुवारांचा संकल्प केला होता आणि त्यामध्ये माझं गुरुचरित्र पारायणसुद्धा सुरू होतं. माझी 2 पारायणं पूर्ण झाली आणि 11 गुरुवारमधला माझा 7वा गुरुवार होता. त्या गुरुवारी माझ्या पतीची इन्क्रीमेंट झाली. ज्या कंपनीमध्ये ते कामाला होते त्या कंपनीत त्यांना मोठं पद मिळालं. ज्या दिवसाची आम्ही असंख्य वर्ष प्रतीक्षा करत होतो तो क्षण आमच्या आयुष्यात आला. ज्या ठिकाणी ते वर्कर म्हणून काम करत होते, आता त्याच ठिकाणी ते मॅनेजर म्हणून काम करणार होते. माझे पती आणि मी, आमची मुलं, आम्ही सगळेच अत्यंत आनंदात होतो. त्यांच्यासोबत असणारा त्यांचा मित्र गणेश याचा देखील इन्क्रीमेंट झालं होतं. बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच कंपनीने बऱ्याच वर्कर लोकांना पगारवाढ केला होता आणि त्यांच्या पदात सुद्धा वाढ केला होता. त्या आनंदात माझे पती मला म्हणाले, आज इतक्या वर्षांपासून बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं. आता काहीही झालं तरी आपण अक्कलकोटला जायचं. त्याच दिवशी त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी थोडी चौकशी केली आणि तिथून अक्कलकोटला जाणाऱ्या बसची त्यांनी तिकीटं काढली. खरं तर तिथून ती बस सोलापूरला थांबणार होती आणि सोलापूरपासून दुसरी बस पकडायची होती. मी सुद्धा खूप आनंदात होते, कारण स्वामींचंच बोलावणं आलं असं त्या क्षणी वाटू लागलं. माझी छान पारायणं झाली. गुरुवार सुरू होते. बरोबर माझ्या 8व्या गुरुवारलाच आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी निघणार होतो. पहाटे 5:30 वाजता बस मिळणार होती आणि त्यासाठी आमची लगबग सुरू झाली. रात्रीच सगळी काही आवरावरी केली आणि आम्ही अक्कलकोटला जायला निघालो. फक्त 3 दिवस आम्ही अक्कलकोट, सोलापूर आणि पंढरपूर फिरणार होतो
3 दिवसानंतर आम्ही पुन्हा परत येणार होतो. त्या 3 दिवसानंतर माझ्या पतीला काहीही करून ऑफिसला जॉईन व्हायचं होतं, कारण आता त्यांचं पद वाढलं होतं, जबाबदारी होती, शिवाय सुट्टीसुद्धा नव्हती. फक्त 4 दिवसांची सुट्टी त्यांच्या ऑफिसमधून मान्य केली होती. ठरल्याप्रमाणे आम्ही पहाटे बसने निघालो. छान प्रवास झाला. आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. महाराजांचं दर्शन घेतलं. संपूर्ण अक्कलकोट परिसर फिरलो. माझ्या आणि माझ्या पतीच्या दोघांच्याही डोळ्यातून पाणी थांबत नव्हते, कारण पहिल्यांदाच आम्ही इतकं सुंदर अक्कलकोट आमच्या डोळ्यांनी पाहिले होते. गेली असंख्य वर्ष ज्या देवाची आम्ही पूजा करत होतो, सेवा करत होतो, त्या नगरीत येण्याचं भाग्य आम्हाला लाभले होते. मनात प्रचंड आनंद होता. डोळ्यात आनंद अश्रू होते. आम्ही अक्कलकोटमध्येच त्या दिवशी वास्तव्य केलं. महाराजांच्या समाधी मठात जाऊन आम्ही अभिषेक घातला. 2ही आरत्यांना आम्ही मंदिरात होतो. अन्नछत्रामध्ये आम्ही जेवण करायलाही गेलो, कारण ते अन्नदानाचं पुण्य आम्हाला हवं होतं. शिवाय आम्ही थोडंसं तिथे दानसुद्धा केलं. अन्नछत्रामध्ये आम्ही सेवासुद्धा केली. संपूर्ण अक्कलकोट मनसोक्त फिरल्यानंतर आम्ही तुळजापूरला जायला निघालो, कारण आम्हाला तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर हे सगळंच फिरायचं होतं. छान 3 दिवस आम्ही फिरलो आणि 3ऱ्या दिवशी आम्ही गाणगापूरला पोहोचलो. त्या दिवशी लवकर दर्शन करून आमची निघण्याची तयारी सुरू झाली. गाणगापूरचंही दर्शन झालं, पण त्या दर्शनानंतर एक मोठा घात झाला. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर अचानक माझ्या पतीच्या छातीत दुखू लागले. सुरुवातीला ॲसिडिटी असेल किंवा 3 दिवस आपण सतत फिरलोय म्हणून दुखत असेल असेच वाटले. मात्र 15 मिनिटांनंतर माझे पती खाली कोसळले. मला काहीच कळेना. तिथे कोणाची मदत घ्यावी तेही समजेना. मी जोरजोराने ओरडू लागले आणि माझ्याच शेजारी एक रिक्षावाला होता. तो देवासारखा धावून आला, जणू काही स्वामींचंच रूप. त्या रिक्षावाल्याने माझ्या पतीला रिक्षात घातले. खरं तर माझ्या पतीचे पूर्ण ठोके थांबले होते. त्या रिक्षात अजून एक गृहस्थ होते आणि ते सुद्धा माझ्या पतीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. नेमकं ज्या रस्त्याने आम्ही निघालो त्या रस्त्यामध्ये ट्रॅफिक लागली आणि त्या ट्रॅफिकमधून निघताना आम्हाला अर्धा तास उशीर झाला. तितक्यातच माझ्या बाजूला एक रिक्षा येऊन उभी राहिली आणि त्या रिक्षेत एक नर्स होती. त्या नर्सने ही सगळी कंडिशन बघितली. ती पटकन आमच्या रिक्षेमध्ये उतरून आली, कारण पुढची मागची वाहनं त्यावेळेस हलत नव्हती. ते आमच्या रिक्षेत आली आणि तिने माझ्या पतीला वाचवण्यासाठी तिचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तिने ऑटोमध्ये सगळ्या थेरप्या सुरू केल्या, मात्र माझे पती कुठलाही प्रोत्साहन देत नव्हते, कुठलाही प्रतिसाद ते देत नव्हते. त्यांची नाडी चेक केली तेव्हा कळाले की ते मृत झालेत. तिने मला सांगितले की पेशंट गेलेला आहे. मी जोरजोराने रडू लागले, ढसाढसा रडू लागले. मला काहीच कळेना. इतक्या वर्षानंतर स्वामींनी आपल्याला अक्कलकोटला आणले, इथले दर्शन घडवले आणि हा कुठला घात केला. मी त्या क्षणी स्वामींना नको नको ते बोलू लागले. ऑटोवाला सुद्धा म्हणाला, तुम्ही कुठून आलात? तुमच्या घरच्यांना फोन करा आणि ही बॉडी घेऊन जा. मात्र मी त्यांना म्हणाले, नाही, मी परत जाणार नाही. माझ्या पतीला जोपर्यंत शुद्ध येत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. त्यावेळेस त्या रिक्षावाल्यांनी सांगितले की त्यांना मेजर अटॅक आला आणि त्यात त्यांचे प्राण गेले आहेत. तुम्ही यांना घेऊन हॉस्पिटलला पोहोचलात तर तिथे उगाचच अजून चार्जेस लावतील. बिल काढण्यापुरती त्यांना ठेवून घेतील आणि नंतर बॉडी ताब्यात देण्यासाठी सुद्धा पैसे मागतील. त्यापेक्षा तुमच्या घरच्यांना बोलवा आणि यांना घेऊन जा. कारण माझे पती पूर्णपणे थंड झाले होते. त्यांचे डोळे, त्यांचे हातपाय पूर्णपणे बंद होते. ते मृत आहेत हे मला सुद्धा कळत होते, पण माझे मन मात्र मानत नव्हते. मी त्यांना म्हणाले, जे होईल ते होईल, मात्र माझ्या पतीला दवाखान्यात न्या. शेवटी 1 तासानंतर ती ट्रॅफिक बाजूला झाली
आणि आम्ही तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये पोचलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी पाहूनच सांगितले की केस फसलेली आहे. जेव्हा ते शब्द माझ्या कानावर पडले, मी माझ्या मुलाला फोन केले. मी खूप रडत होते आणि तो म्हणाला, घाबरू नकोस, मी येतोय. त्याचा तो एक शब्द माझ्यासाठी खूप आधार होता, कारण मी पूर्णपणे एकटी होते. तो यायला निघाला. माझ्या पतींना ॲडमिट केले. डॉक्टरांनी काही मशिनरी लावल्या, कारण माझी समजूत काढण्यासाठी ते काहीतरी करत होते, कारण यांची नस बंद होती आणि ठोकेसुद्धा पूर्णपणे थांबले होते. मात्र मी डॉक्टरांना म्हणत होते, तुम्ही काहीही करा, पण यांना ICUमध्ये ठेवा, काहीतरी चमत्कार घडेल. शेवटी माझ्या इच्छेसाठी डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटर लावले. तरीही त्यांचा रिस्पॉन्स येत नव्हता. डॉक्टर म्हणाले, अर्ध्या तासामध्ये यांचा काहीच रिस्पॉन्स आला नाही तर यांना घेऊन तुम्ही घरी जा. तो अर्धा तास माझ्या आयुष्यात अगदी माझाच जीव घेणा होता. मी फक्त स्वामी 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 तुम्ही या, स्वामी तुम्ही या, स्वामी जिथे असाल तिथून धावत या, माझ्या पतीला पुनर्जन्म द्या असे म्हणत होते. मी स्वामींचा सतत धावा करत होते. आणि तुम्हाला सांगते, त्या अर्ध्या तासानंतर पुढचे 2 मिनिटच असतील आणि त्यात माझ्या पतीचे बंद झालेले ठोके सुरू झाले. हा चमत्कार खूप मोठा होता. तिथला सगळा स्टाफ तो चमत्कार पाहत होता. डॉक्टरसुद्धा अजब झाले. जो व्यक्ती मृत होता त्याचे ठोके कसे परत आले, म्हणून डॉक्टरांची टीम तिथे जमा झाली. मग यांच्यावरती उपचार केले. 9 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवले. त्या 9 तासानंतर माझा मुलगासुद्धा तिथे आला. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी पुढचे 24 तास रिस्की सांगितले. शेवटी ते 9 तास गेले, 24 तास गेले, बघता बघता 8 दिवस गेले. आणि त्या 8 दिवसानंतर माझे पती थोडेफार बरे होऊ लागले. मग त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये आणलं आणि त्याच्या अजून 4 दिवसानंतर डॉक्टर म्हणाले की अजून एक रिपोर्ट काढूयात, तो जर नॉर्मल आला तर आपण यांना घरी सोडूयात. खरं तर पती बरे झाले, पण माझ्या मनात प्रचंड राग होता. मी स्वामींना नको नको ते बोलत होते, तुम्हाला इतका मोठा प्रसंग आणायचाच होता तर तुम्ही अक्कलकोटला आम्हाला आणलेच का? तुमच्यामुळे ही वेळ आली म्हणून मी स्वामींना नको नको ते बोलू लागली. माझ्याकडे असणारी गुरुचरित्र पारायणाची पोथी मी अगदी फडाफड फाडूनसुद्धा टाकली. आता स्वामी सेवा करायची नाही, स्वामी नसतात असे मी म्हणू लागले. स्वामी तुमच्याकडे कधीच काही मागितले नाही, फक्त अक्कलकोटला येण्याची इच्छा होती, पण त्यात पण तुम्ही एवढी मोठी सत्व परीक्षा घेतली म्हणून मी स्वामींना नको नको ते बोलत होते. आता कधीच स्वामी सेवा करायची नाही असा निर्धार केला. माझ्या पतीचं डिस्चार्ज झालं. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर यांचे जे मोठे मॅनेजर साहेब आहेत ते यांना पाहायला घरी आले. आणि जेव्हा ते पाहायला घरी आले तेव्हा ते म्हणाले, विनायक दादांचे नशीब फार थोर आहेत. भले ते त्या प्रसंगातून वाचले, पण तुमचे काहीतरी पुण्य असावेत. मग मी त्यांना म्हटले, असे का म्हणता? तेव्हा त्यांनी सांगितले की आपल्या कंपनीमध्ये जिथे विनायकची पोस्टिंग झाली होती त्या वॉर्डमध्ये 5 दिवसांपूर्वी मोठा स्फोट झाला. आणि त्या स्फोटमध्ये त्या दिवशी विनायकसुद्धा असू शकला असता, कारण जिथे त्याची शिफ्टिंग केली होती, जे पद त्याला दिलं होतं तिथेच हा स्फोट झाला. आणि त्या स्फोटमध्ये 11 लोकांचा अपघात झाला. त्यात एकही जण बचावला नाही, कारण तो स्फोट अत्यंत भीषण होता. आपल्या सगळ्या भागात सगळ्यांना हे माहिती आहे, पण आपला विनायक आजारी आहे म्हणून तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल. त्या दिवशी जर विनायक तिथे असता तर 100% त्याला काहीही होऊ शकलं असतं. पण तुम्ही तिकडे गेलात, तिकडे थांबलात, कुठल्या तरी कारणाने का होईना पण तुम्ही तिथे अडलात आणि त्यामुळेच आपल्या विनायकचे प्राण वाचले. जसे हे शब्द मी त्यांच्याकडनं ऐकले, माझ्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा स्वामींचे नियोजन मला कळाले.
कदाचित आमचं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी घरी आलो असतो तर हे त्याच दिवसापासनं ऑफिसमध्ये म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये जॉईन झाले असते. ते कधी कंपनीत सुट्टीच घेत नसायचे. मिळालेली सुट्टीसुद्धा ते कामावर घालवायचे. जर त्या दिवशी माझे पती हे घरी असते, ते कामावर गेले असते तर मोठा घात झाला असता. त्यांचा जीवाभावाचा मित्र जे एकत्रित 16 वर्ष काम करत होते त्यांचासुद्धा त्यामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यांच्यासोबत माझे पतीसुद्धा असते. पण हे स्वामींचे नियोजन असावे म्हणून त्यांनी आम्हाला यांच्या आजाराने तिकडेच थांबवले. काही दिवस तिथे यांना ॲडमिट केले आणि त्यामुळे हा प्रसंग टळला. स्वामींचं नियोजन कळायला उशीर झालं. स्वामींची कृपा कळायला उशीर झाली. मात्र ही स्वामी प्रचिती माझ्या आयुष्यात सर्वात भयानक ठरली. खरंच स्वामींची केलेली सेवा तेव्हा कुठेतरी फळीस आली. जे स्वामींचं केलं त्याचं पुण्य स्वामींनी दिलं. माझ्या पतीचे प्राण स्वामींनी पुन्हा परत आणले. दोनही ठिकाणी त्यांना काळाने धरलं होतं. मात्र स्वामींनी तो काळ, ती वेळ परत पाठवली आणि माझ्या पतीला वाचवलं. ही कृपा फक्त स्वामींमुळे झाली. इतके दिवस मी स्वामींना दोष देत होती. हे काय केलं, असं का घडवलं, स्वामींना मी विचारत होती. शेवटी घरी आल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. जर त्यावेळेस माझे पती तिथे आजारी झाले नसते तर आज त्या स्पोर्टमध्ये माझे पती दगावले असते. पण खरंच स्वामी कृपा अघटित आहे आणि स्वामी लीला अघात आहे, एवढेच या अनुभवातून मला तुम्हाला सांगायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच खूप अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.